नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत. तो दिसायला साधा आहे, पण शरीराच्या प्रत्येक पेशीशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे हिमोग्लोबिन, म्हणजेच आपल्या शरीरातील रक्ताची ताकद. आपण अनेकदा काय करतो? केस गळत आहेत, त्वचा निस्तेज दिसते, चेहऱ्यावर ग्लो नाही, सतत थकवा येतो. मग आपण लगेच काय करतो? महागडे शॅम्पू, सिरम, स्किन क्रीम, सप्लिमेंट्स. पण प्रश्न असा आहे, जर समस्या बाहेर नसून शरीराच्या आत असेल तर? कारण मित्रांनो, शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं की परिणाम फक्त रक्तावर होत नाही, तर केसांवर परिणाम होतो, त्वचेवर परिणाम होतो, मेंदूच्या कामावर परिणाम होतो आणि संपूर्ण ऊर्जा कमी होते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक लोकांना वर्षानुवर्ष कळतच नाही की त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे. मित्रांनो, हा विषय मी फक्त माहिती म्हणून सांगत नाही, कारण अशा परिस्थितीतून अनेक लोक स्वतः गेलेले आहेत. अचानक केस गळायला सुरुवात होते. सुरुवातीला वाटतं सीझनल आहे, काही नाही, पण नंतर केस हातात येऊ लागतात. कोंब करताना गळती वाढते, चेहरा फिकट दिसायला लागतो. कितीही ट्रीटमेंट केल्या पण फरक पडत नाही, कारण समस्या केसांमध्ये नव्हती, समस्या रक्तामध्ये होती. हेच अनेक लोकांबरोबर होतं. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी होतं, तेव्हा शरीर सर्वात आधी कोणत्या गोष्टी बंद करतं माहित आहे? ब्युटी सपोर्ट सिस्टम. शरीर म्हणतं, आधी जीव वाचव, नंतर केस आणि त्वचा बघूया. म्हणूनच केस गळणे हे अनेकदा शरीराचा वॉर्निंग सिग्नल असतो. हिमोग्लोबिन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत समजून घ्या. हिमोग्लोबिन म्हणजे काय? तर हिमोग्लोबिन हा रक्तातील एक विशेष प्रोटीन आहे, जो आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो. आपण श्वास घेतो, ऑक्सिजन फुफ्फुसात जातो आणि मग हिमोग्लोबिन त्या ऑक्सिजनला पकडून संपूर्ण शरीरामध्ये पोहोचतं. म्हणजेच हिमोग्लोबिन इज इक्वल टू शरीराचा ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम. जर हिमोग्लोबिन कमी झालं तर काय होईल? ऑक्सिजन कमी पोहोचेल आणि मग थकवा, चक्कर, डोके हलके वाटणं, धाप लागणं, लक्ष न लागणं, हे सगळं सुरू होतं. हिमोग्लोबिन कमी झाल्याची लक्षणं पहा. चला आता एक एक करून लक्षणं समजून घेऊयात. सतत थकवा, झोप पूर्ण झाली तरी थकवा जात नाही, कारण पेशींना ऑक्सिजन मिळत नाही. दुसरं, चेहरा निस्तेज होणं. रक्त कमी म्हणजे चेहऱ्यावर लालसरपणा कमी होणार, म्हणून चेहरा फिकट दिसणार. तिसरं, केस गळणं. केसांना पोषण रक्तातून मिळतं. रक्त कमी म्हणजे पोषण कमी, म्हणजेच केस कमकुवत. चौथं, धाप लागणं. एक मजला चढला तरी श्वास जोरात लागतो. हे हिमोग्लोबिन कमी असल्याचे मोठे संकेत असू शकतात. पाचवं, चक्कर येणं. मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाला की लगेच चक्कर येते. रक्त तयार होण्यासाठी शरीराला काय लागतं? जागतिक पोषण संशोधनानुसार रक्त तयार करण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक असतात: आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि फोलेट. या 3 घटकांशिवाय शरीर नवीन रक्त तयार करू शकत नाही. म्हणून फक्त आयर्न खाणं पुरेसं नसतं, पूर्ण पोषण आवश्यक असतं. नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ. आता सर्वात महत्वाचा भाग, दैनिक आहारातून रक्त कसं वाढवायचं? एक, पालक. पालक हा आयर्नचा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन C हे तिन्ही असतात. पालकाची भाजी, सूप, पराठा किंवा ज्यूस कोणत्याही प्रकारे तुम्ही खाऊ शकता. सुरुवातीला चव आवडणार नाही, पण शरीरासाठी हे औषधासारखं काम करतं. दुसरं, बीटरूट. बीटरूट शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. यामध्ये असलेले पोषक घटक रेड ब्लड सेल्स तयार होण्यास मदत करतात. सॅलड, भाजी किंवा पराठा काहीही खाऊ शकता. तिसरं, डाळी आणि कडधान्य. मूग, मसूर, हरभरा हे फक्त प्रोटीन नाही, तर आयर्नचे मोठे स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
चौथं, खजूर नैसर्गिक ऊर्जा आणि आयनचा उत्तम स्रोत आहे. सकाळी 2 ते 3 भिजवलेले खजूर खाल्ले तर पचन सुधारतं, ऊर्जा वाढते, रक्त निर्मितीला मदत होते. नेहमी नैसर्गिक कमी चमकदार खजूर निवडा. मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की हिमोग्लोबिन कमी झालं तर शरीरात किती मोठे बदल होतात आणि काही महत्त्वाचे पदार्थ देखील आपण समजून घेतले. आता पुढे पहा, असे कोणते पदार्थ आहेत जे आपण रोजच्या आहारात सहज समाविष्ट करून आपण रक्त वाढवू शकतो. 5वा पदार्थ, डाळिंब नैसर्गिक रक्तवर्धक आहे. डाळिंबाला आयुर्वेदात रक्तवर्धक फळ असं म्हटलं जातं. यामध्ये असतं आयर्न, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स हे 3 घटक मिळून शरीरातील रक्त निर्मिती प्रक्रिया मजबूत करतात. अनेक लोक ज्यूस पितात, पण लक्षात ठेवा, चावून खाल्लेलं डाळिंब हे जास्त फायदेशीर असतं, कारण फायबर शरीरामध्ये हळूहळू पोषण देतं. दररोज एक छोटं वाटी डाळिंब खाल्लं तरी मोठा फरक पडू शकतो. 6, अंडी पूर्ण पोषणाचा स्रोत. अंडी हे फक्त जिम करणाऱ्यांसाठी नाहीत, तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. अंड्यामध्ये असतात आयर्न, व्हिटॅमिन B12, उच्च दर्जाचं प्रोटीन. व्हिटॅमिन B12 शिवाय रेड ब्लड सेल्स तयारच होत नाहीत. म्हणून अंड खाणाऱ्यांनी एक चूक करू नका, फक्त पांढरा भाग खाणं, कारण पिवळ्या भागात महत्वाचे व्हिटॅमिन्स असतात. म्हणून पूर्ण अंड खा. 7वा, गूळ पारंपरिक पण प्रभावी उपाय. पूर्वी आपल्या आजी आजोबांना ॲनिमिया कमी का होत होता असं माहित आहे? कारण त्यांच्या आहारात साखरेपेक्षा गूळ जास्त होता. गुळामध्ये नैसर्गिक आयर्न असतं, जे शरीर हळूहळू ॲब्झॉर्ब करतं. जेवणानंतर छोटासा गुळाचा तुकडा खाल्ला तरी फायदा होतो. तुम्ही गूळ प्लस शेंगदाणे लाडू खाऊ शकता. 8वं, काळे तीळ छोटं पण शक्तिशाली अन्न. काळ्या तिळामध्ये असतात आयर्न, फॉलेट, कॅल्शियम हे रक्त निर्मितीला मदत करतात. एक सोपी पद्धत, सकाळी 1 चमचा भाजलेले तीळ खा किंवा लाडू मध्ये वापरा, यामुळे नक्कीच फायदा होईल. 9, सफरचंद सफरचंदामध्ये आयर्न सोबत व्हिटॅमिन सी सुद्धा असतं. दररोज शक्य नसलं तरी आठवड्यात 3 ते 4 वेळा खाण्याचा प्रयत्न करा. आयर्न खाल्लं तरी वाढत का नाही? तर आता सर्वात महत्वाची गोष्ट, अनेक लोक म्हणतात मी सगळं खातो तरीही हिमोग्लोबिन वाढत नाही. का? कारण आयर्न खाणं आणि आयर्न शरीरात शोषलं जाणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आयर्न ॲब्झॉर्प्शन वाढवण्यासाठी काही नियम आहेत. आयर्न सोबत व्हिटॅमिन सी घ्या, जसं लिंबू, संत्रा, आवळा. हे आयर्न शरीरात पटकन ॲब्झॉर्ब होऊ देतं. चहा आणि कॉफी लगेच पिऊ नका. जेवणानंतर लगेच चहा घेतला तर आयर्न ॲब्झॉर्प्शन कमी होतं. किमान 1 तास तरी अंतर ठेवा. जास्त प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूड शरीरातील पोषण शोषण कमी करतात. काही लोक खूप मोठ्या चुका करतात, जसं फक्त बाहेरील उपचार करतात, रक्त तपासणी टाळतात, जेवण स्किप करतात, जास्त डायटिंग करतात, सतत चहा कॉफी घेतात, झोप कमी घेतात, डॉक्टरांचा सल्ला खूप उशिरा घेतात. महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी का असतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. महिलांमध्ये ॲनिमिया जास्त दिसण्याची कारणं मासिक पाळीमध्ये रक्तस्राव, प्रसूतीनंतर कमजोरी, स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करणं, घरातील सर्वांची काळजी पण स्वतःकडे नाही. म्हणून महिलांनी वर्षातून किमान एकदा ब्लड टेस्ट करणं आवश्यक आहे. डॉक्टरांकडे कधी जायचं? जर काही लक्षणं दिसून येत असतील, जसं खूप जास्त थकवा असेल, सतत चक्कर येत असेल, जोरात केस गळत असतील, म्हणजेच जास्त केस गळत असतील, श्वास लागत असेल, हिमोग्लोबिन हा 7 पेक्षा कमी असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधी कधी फक्त आहार पुरेसा नसतो, डॉक्टर आयर्न टॅबलेट्स किंवा इंजेक्शन देतात. लाईफस्टाईल बदल जे रक्त वाढवतात, त्यासाठी पुरेशी झोप घ्या, रोज हलका व्यायाम करा, तणाव कमी करा, वेळेवर जेवण करा, पाणी पुरेसं प्या. हे साधे बदल मोठा फरक घडवतात. मित्रांनो, आपण आयुष्यात खूप गोष्टींची काळजी घेतो. घर, काम,
कुटुंब पण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. शरीर आपल्याला आधीच संकेत देत असतं. थकवा, केस गळणं, चेहऱ्यावर निस्तेजपणा हे आजार नाहीत, हे शरीराचे संदेश असतात. जर आजपासून छोटासा बदल केला तर उद्याचं आरोग्य मजबूत होऊ शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आरोग्यविषयक माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.